लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे. अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नव्हते. लाडक्या बहिणींना टेन्शन होते की आम्हाला या योजनेतून बंद केला आहे का? कारण 12 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च व एप्रिल हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं. 12 तारखेला 12 मेला मार्चचे 1500 रुपये जमा झाले. 13 तारखेला एप्रिलचे 1500 रुपये जमा झाले. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले होते. मात्र 60 लाखपेक्षा जास्त बहिणी होत्या की त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नव्हते. मग आम्हाला या योजनेतून बाद केला आहे का? तर लाडक्या बहिणीनं एक सुखद धक्का तुम्हाला सुद्धा मिळाला, कारण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी वितरित करण्यात आले आहे. आता नेमका प्रश्न आहे की पैसे तर मिळणार आहे, मग कोणाला किती मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, एकदा सविस्तर अपडेट पाहूया. अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट केले की आम्ही ओपन आहे किंवा आम्ही SC आहे, NT आहे किंवा आम्ही OBC आहे, मग आमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार का नाही किंवा आम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे का? एक मुद्दा लक्षात घ्या, तुमची KYC झाली आहे तर KYC मध्ये काय होतं की पहिल्यांदा तुमचे पती किंवा वडिलांचं जे आधार कार्ड असतं तिथे लिंक केले जाते. आता आधार कार्डवरती भारतात माहिती आहे की पूर्णपणे माहिती, आधार कार्डवरती काय तुमची पूर्णपणे माहिती असते, ती पूर्ण आधार कार्ड कुठे लिंक असते, तुमच्या बँक खात्याला लिंक असते. मग तुम्ही तिथे ITR भरता का? त्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का? त्यानंतर तुम्ही पात्र आहे का नाही, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, ही पूर्णपणे पात्रता यादी तिथे सरकारकडे असते. त्यामुळे तुम्ही KYC केली आहे, सक्सेसफुल मेसेज आला आहे, पण तुम्ही जेव्हा महिला व बालविकास विभागाकडे जाता, तुमचं जे काही योजनेचं फॉर्म भरताना तुमचा जे काही नंबर असेल किंवा तुमचा आधार नंबर देऊन तुम्ही तिथे चेक करता, त्यावेळेस तुमच्या नावासमोर तिथे येते की तुम्ही ITR भरताय किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, असं सगळं माहिती तिथे दिसून येते. त्यामुळे तुम्हाला तपासायचे आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत, म्हणजे आता ह्या जे 3000 रुपये आहे त्याचं वितरण होऊ द्या, पण तरीही पैसे नाही जमा झाले तर तुम्ही असे तपासणी करू शकता. ऑनलाईन पद्धतीने कुठे चेक करू शकत नाही, फक्त महिला व बालविकास विभाग आहे तिथे चेक करू शकता. आता GR मध्ये स्पष्टपणे काय सांगितले की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हा GR आलेला आहे. त्या GR मध्ये सांगितलेलं आहे की मार्च व एप्रिल महिन्याचे उर्वरित ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. आता उर्वरित महिला म्हणजे कोणत्या महिला असणार आहे? लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले नाहीत पण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी वितरित केली जाते व त्यामध्ये 365 कोटी, बघा 365 कोटी खूप मोठी रक्कम आहे, 365 कोटी त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. आता यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ज्या लाडक्या बहिणी असणार आहेत पात्र त्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे. जसं की तुम्ही GR इथे बघू शकता, विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांची संख्या, बघा कोणत्या लाभार्थी महिला आहेत, अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांची संख्या, त्या लाभार्थ्यांनाच काय होणार आहे, 3000 रुपये जमा होणार आहे. असं नाही की सगळे म्हणजे ओपन आहे असे सर्व आहे त्यांच्याने, SC NT VJNT ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे ओपन जनरलमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. पण तुम्हाला मी सांगितले की तुम्हाला अपात्र का करण्यात आलं आहे ते पूर्णपणे महिला व बालविकास विभाग तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. घरी बसून कुठेही चेक करता येणार नाही. जर तसं झालं तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे लाडक्या बहिणींनो. आता हप्त्याचं वितरण फक्त आणि फक्त त्याच लाडक्या बहिणींना आहे जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिला आहेत. आणि अजून एक मुद्दा म्हणजे काय की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने हे एक आनंदाची गोष्ट आहे की आता पैशांसाठी तुम्हाला वाट बघावी लागणार नाही. आणि एकूण आता तुम्ही लक्षात घ्या, 365.2550 कोटी मार्च महिन्याकरता व एप्रिल महिन्याकरता हे वितरित केलेलं आहे. म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हप्त्याचं वितरण 100% होणार आहे. असं नाही की GR आला पैसे येणार नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे GR आल्यानंतर 2 ते 3 दिवसात हप्त्याचं वितरण होईल, कारण गेल्या वेळेस जे पैशांचं वितरण झालं त्यावेळेस कोणताही GR आला नव्हता, डायरेक्ट वितरण सुरू झालं होतं. आता हे क्लिअर झालं कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाही, कुठे तपासायचं हे सुद्धा कळालं. अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, प्रत्येकाला आपण रिप्लाय देऊ, प्रत्येकाला मदत करू. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचे हप्ते तुम्हाला काय येत नाही तर कळालं असेल किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच विचारा.
व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करावं अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी व पुढील तुम्हाला सर्व सरकारी योजनेची माहिती असो किंवा लाडकी बहीण योजनेची माहिती असो त्यासाठी नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.